उद्धव ठाकरे आज रायगड लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत। आज रायगडमध्ये एकूण 3 आणि उद्या 3 अशा 6 सभा ज्या आहेत ते उद्धव ठाकरेंच्या होणार आहेत। आपण सध्या रायगडमधील पेण विधानसभा मतदारसंघामध्ये आहे। आपण पाहू शकतो की तयारी जी आहे ती ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आलेली आहे। जनसंवाद मेळावा उद्धव ठाकरेंचा जो आहे तो पहिला जनसंवाद मेळावा रायगडमधील पेण या विधानसभेमध्ये होणार आहे। त्यानंतर दुपारी 3 वाजता अलिबागमध्ये मेळावा पार पडेल आणि संध्याकाळी 6 वाजता रोह्यामध्ये उद्धव ठाकरेंची सभा जी आहे ती सभा पार पडणार आहे। त्याची जय्यत तयारी आपण पाहतोय की पेण विधानसभा मतदारसंघामध्ये केल्याचे आपल्याला पाहायला मिळते। उद्धव ठाकरे 2 दिवस रायगड दौऱ्यावर असणार आहेत आणि या रायगड दौऱ्यादरम्यान 2 दिवसामध्ये एकूण उद्धव ठाकरेंच्या 6 सभा ज्या आहेत त्या 6 सभा पार पडणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जे आहे ते ठाकरे गटाकडून विशेष तयारी केली जाते आणि त्यासाठीच या सभांचं आयोजन जे आहे ते उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। जानेवारीच्या सुरुवातीला आपण जर पाहिलं तर जानेवारीच्या सुरुवातीपासूनच जे आहे ते उद्धव ठाकरेंकडून लोकसभा मतदारसंघाचा आढावा घ्यायला सुरुवात केली होती आणि प्रत्यक्षात ते मतदारसंघांमध्ये उतरून ते स्वतः जात होते आणि आढावा बैठका त्याचसोबतच संवाद मेळावे आयोजित करत होते आणि त्याच पार्श्वभूमीवरती कल्याण लोकसभा मतदारसंघाचा देखील त्यांनी आढावा घेतला होता आणि त्यानंतर आता आपण पाहतोय की रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंच्या 2 दिवस जे आहे ते सभा पार पडणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर रायगडमध्ये आणि विशेषतः पेण विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। 2 दिवस उद्धव ठाकरे या ठिकाणी असताना नक्की उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं असेल, कारण ही लोकसभा मतदारसंघाची जागा जी आहे ती ठाकरे गट लढणार आहे आणि ठाकरे गटाकडून आनंद गीते यांचं नाव सध्या चर्चेत आहे आणि त्यांच्यासमोर कोणाचं आव्हान असणार हे अजून स्पष्ट झालं नसलं तरी ठाकरे गटाकडून जे आहे ते लोकसभेची तयारी जी आहे ती तयारी पूर्ण झाल्याचं आणि तयारीचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुरुवात केल्याचं आपल्याला चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन रोहनसह निवृत्ती वाबर, TV9 मराठी, पेण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।